नमस्कार. आज आपण शनिदेव कृत श्री नरसिंह स्तुतीचे महात्म्य याबद्दल माहिती बघणार आहोत. नवग्रहांपैकी सर्वाधिक पीडादायक ग्रह म्हणून शनिदेवाची ओळख आहे. कारण मानवाला आयुष्यात आत्यंतिक दुःख आणि पीडा तोच प्रतिकूल असताना सोसाव्या लागतात. तथापि या सर्व समस्यांची उपाययोजना श्री शनिदेवाने स्वतःच उपलब्ध करून दिली आहे. ती म्हणजे भगवान श्री नरसिंहांचे आशीर्वाद प्राप्त करणे. स्वतः श्री शनी महाराजच भगवान श्री नरसिंहांचे निस्सीम भक्त आहेत. बरेच श्रद्धाळू लोक प्रतिकूल ग्रह आणि नक्षत्र पीडेचा परिहार करण्याच्या हेतूने ज्योतिषशास्त्रातील उपायांवर तसेच यज्ञादी विधींवर बराच खर्च करताना आढळतात. भगवान श्री नरसिंह सर्वांनाच अशा अशुभ ग्रह पीडेपासून किंवा नक्षत्र पीडेपासून संरक्षण देऊन त्यांची अनुकूलता संपादन करून घेण्यास सहकार्य करतात. शनिवार हा शनिदेव त्याचप्रमाणे भगवान श्री नरसिंहांचाही वार आहे. म्हणून भगवान श्री नरसिंहाच्या उपासनेसाठी हा अत्यंत आदर्श आणि इष्ट दिवस आहे. श्री शनिदेवाने भगवान श्री नरसिंहांची स्तुती केलेली आहे. शनिदेवांनी स्वतः सांगितले आहे की जेव्हा एखाद्याच्या कुंडलीत शनी महाराज जन्मराशीपासून 12व्या, 8व्या, 5व्या आणि 10व्या स्थानात येतात व ज्यांना 7.5 सुरू असते, त्याचा परिणाम म्हणून जर काही पीडा सोसावी लागत असेल तर त्यांनीच श्री नरसिंहांना अभिवचन दिले आहे की या काळात जर संबंधित व्यक्तीने भगवान श्री नरसिंहाची उपासना केली तर त्यांना शनिपीडा होणार नाही. म्हणूनच ज्याला जन्मपत्रिकेत शनिग्रह 12वा, 8वा, 5वा किंवा 10व्या स्थानात येऊन त्रास होत असेल त्याने विशेषतः शनिवारी शनैश्चरकृत नरसिंह स्तुतीचे जर श्रद्धेने पठन केले तर त्यामुळे शनिदेव त्यांच्यावर मनापासून प्रसन्न होतील आणि त्या भक्ताच्या त्या प्रतिकूल काळातही सर्व संकटे दूर करतील आणि त्यांच्यावर कृपा करतील.